मुंगसे येथील स्वामी विवेकानंद संस्थेचे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सूर्योदय कॅन्सर सेंटरमधील क्लिनिकल ऑन्कॉलॉजीचे संचालक आणि प्रमुख डॉक्टर भूषण निकम, निखिल मराठे, भारतीय लष्करातून सेवानिवृत्त जवान श्री चंद्रशेखर देवरे व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय श्री राजेंद्र रामचंद्र सूर्यवंशी, स्वामी विवेकानंद संस्थेच्या अध्यक्षा सौ संगीता राजेंद्र सूर्यवंशी, स्वामी विवेकानंद संस्थेचे विश्वस्त श्री सुजित सूर्यवंशी, सौ रुचिता सूर्यवंशी उपस्थित होते। यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व ध्वजारोहणाने झाली। ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व राज्यगीताचे गायन करण्यात आले। यावेळी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मनोहर बाबूराव निकम, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य अविनाश पवार, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य विश्वनाथ कुमावत उपस्थित होते। आदरणीय श्री राजेंद्र रामचंद्र सूर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। आपले संविधान हे केवळ कायद्यांचे पुस्तक नसून स्वातंत्र्य, समानता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा पाया आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आपल्याला अधिकार देते, तसेच जबाबदाऱ्यांची जाणीवही करून देते। शेवटी आपण सर्वांनी असा संकल्प करूया की आपण संविधानाचे पालन करू, देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करू आणि भारताला एक सशक्त, आत्मनिर्भर राष्ट्र बनवू। यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना सांगितले। यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली। काही विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले। कार्यक्रमातून देशभक्ती, एकता व सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला। यावेळी डी फार्मसी व बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। श्री चंद्रशेखर देवरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की आज या पवित्र प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तुमच्या महाविद्यालयात उपस्थित राहण्याचा मला अत्यंत अभिमान वाटतो। 26 जानेवारी 1950 हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिलेला दिवस आहे। याच दिवशी भारताने स्वतःचे संविधान स्वीकारून एक सक्षम प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून वाटचाल सुरू केली। भारतीय सैन्य हे केवळ एक संरक्षण दल असून ते शिस्त, त्याग, धैर्य आणि देशभक्तीचे जिवंत प्रतीक आहे। सीमेवर उभा असलेला प्रत्येक सैनिक हा देशाच्या स्वातंत्र्याचा आणि संविधानाचा रक्षक आहे। आम्ही केवळ आदेश पाळत नाही, तर राष्ट्रसेवा हेच आमचे जीवनमान मानतो। यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना सांगितले। यावेळी कार्यक्रमाची सांगता फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मनोहर बाबूराव निकम यांनी केली। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की विद्यार्थ्यांनो, देशाचे भविष्य आपल्या हातात आहे। शिक्षण, विज्ञान, संशोधन, आरोग्य, तंत्रज्ञान आणि नैतिक मूल्ये याद्वारे देशाच्या प्रगतीत योगदान देणे हे आपले कर्तव्य आहे। एक जबाबदार नागरिक म्हणून संविधानाचा सन्मान राखणे आणि देशाच्या एकतेसाठी कार्य करणे हीच खरी प्रजासत्ताक दिनाची भावना आहे। शेवटी आपण सर्वांनी असा संकल्प करूया की आपण संविधानाचे पालन करू, देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करू आणि भारताला एक सशक्त, आत्मनिर्भर राष्ट्र बनवू। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी संविधानाचे पालन करण्याची व राष्ट्राच्या उन्नतीसाठी कार्य करण्याची शपथ घेतली। संपूर्ण महाविद्यालय परिसरात देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक सौ दीपाली पाचपुते यांनी केले। यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बी फार्मसी व डी फार्मसी, BSc नर्सिंग, ज्युनियर कॉलेजचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते।